अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायक. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरा. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती. कृष्णा नदी किनारे राहती. औदुंबर तळी देखा. 12 वर्ष तेथे राहत. लोकोद्धारा तप करीत. अनेक लीला दावित. भक्तरक्षणाकारणे नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत. जलयोगिनी सेवा करीत. देवदेवता पूजित ऐसे स्थान ते. जगोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्ता आपण. विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या. महासिद्ध स्थान हे वेळा नृसिंहवाडी आहे ओ. संक्षिप्त असे हा ग्रंथ. परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णवू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षव्रत. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. गेवळ्याचा वेल असत शेंगा त्याची बहु लागत. त्याने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेशी जात तो प्रेमेने गृहात. गेवळ्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तया प्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून गत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत. आणि निघून जात स्वस्थानासी. श्री स्वामी कुदळ घेऊन हातात. ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्त धन अकस्मात त्यासी पाहावो सापडले. धनाचा हंडा मिळत. ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरो निवृत. इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत. ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्ताचे हरित. करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य. विद्या ध्यान वैराग्य. आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत. नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुर्नी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत. देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत. स्वामी पूजा करू लागत. भक्त होई विस्मित. अद्भुत प्रकार पाहून या. योगिनी स्वामी ते पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत. भक्त तेव्हा पाहत असे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्री गुरु राहत. सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित. त्याची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ. सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊनी राहत. नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीणचा एक भक्त. 5 पुत्र त्याचे मरत. येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे. पती पत्नी पादुका ते सेवित. पूजा अर्चा करीत नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत. सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत. श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत. अभय देती तिज लागी. प्रसन्न वदने गृही जात. पुत्र होई तिज प्रत. अति आनंद वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्ष 7. आला अकस्मात. पुत्र झाला मृत. एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित. माता म्हणे आक्रंदत. श्री गुरुनी दिदला वस. अल्पायुषी का झाला. लोक तिसी समजावीत. परिती काही न ऐकत. अपार दुःख करीत. पुत्र शवाते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत. म्हणती जा पादुका स्थानात. वरला तुला जेत. पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान. पादुकावरी शेर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली. निद्रा तिसी लागली.